महाराष्ट्रातील सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। तुम्ही माझ्यावरती एवढं प्रेम दाखवताय याबद्दल मी सर्वांचं मनस्वी आभार मानतो, धन्यवाद देतो सर्वांना। तर आज आपल्याला टीईटीच्या अनुषंगाने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावरचे काही प्रश्न अभ्यासायचे आहेत। तुम्हाला सरळ व्याज ही संकल्पना सोपी बऱ्याच जणांना वाटत असली तरी काही प्रश्न कशा पद्धतीने फ्रेम होतात हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। चक्रवाढ व्याज जरी जमत नसला काढायला तरी सुद्धा या व्हिडिओच्या बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या काही गोष्टी एकदम सोप्या असतात। त्याला आपण सोपं करूयात। चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात। सरळ व्याज म्हणजे काय सर? तर ज्या वेळेला मुद्दल रकमेवर व्याज आकारलं जातं त्याला सरळ व्याज म्हणायचं। फक्त मुद्दल रकमेवर आकारलेलं व्याज असतं, व्याजावर व्याज वगैरे आकारला जात नाही। जी रक्कम घेतली त्याच रकमेवर व्याज आकारणे याला म्हणतात सरळ व्याज। तर या काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत। आता तुम्ही म्हणाल काही जणांना ज्यांना माहित आहे ते की सर हे एकदम सोपं आहे, हे कशाला घेतलं? पण ज्यांना काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी या काही गोष्टी आहेत, कारण आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन इथे चालायचं आहे। तर मुद्दल कशाला म्हणायचं सर? मुद्दल म्हणजे दिलेली किंवा घेतली गेलेली रक्कम म्हणजे पैसे, त्याला म्हणायचं मुद्दल। आणि या मुद्दलला सर इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं तर प्रिन्सिपल अमाऊंट पी असं म्हटलं जातं। हे काही शब्द जे आहेत हे लक्षात ठेवा। त्यानंतर कालावधी म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर्स, कारण आपण पैसे जे आहेत हे व्याजाने घेतो किंवा व्याजाने देतो तर ते काही वर्षांसाठी वगैरे देत असतो, त्याला नंबर ऑफ टाइम पिरियड असंही म्हटलं तरीही चालेल। त्यानंतर दर म्हणजेच रेट। बघा आपण जर आपल्याला एखादी कार घ्यायची असेल किंवा गृहकर्ज जर घ्यायचं असेल तर आपण काय करतो की वेगवेगळ्या बँकांचे रेट्स काय आहेत हे चेक करत असतो, त्याला दर म्हटलं जातं सर। आणि व्याज म्हणजे काय तर अधिकची जी काही रक्कम द्यावी लागते त्यालाच इंग्लिशमध्ये इंटरेस्ट आहे असं म्हटलं जातं। आणि सर हे रास म्हणजे काय आहे याला इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हटलं जातं। ही गोष्ट ज्यांना माहित नाही त्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या। रास कशी तयार होते सर तर रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज, जे पैसे आपण दुसऱ्याकडून घेतलेले आहेत किंवा दिलेले आहेत त्याला म्हटलं जातं मुद्दल, आणि त्यावर जे काही व्याज आकारलं जातं सर या दोघांची बेरीज याचा अर्थ असते सर रास। म्हणजेच ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला तयार होतो सर, आपला काय सूत्र तयार होतो तर मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजेच व्याज। या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या नजरेच्या समोर असणं गरजेचे आहेत। हे प्रकरणाचे जे काही प्रश्नसराव आहेत ते करण्याच्या अगोदर, म्हणून ते सुरुवातीच्या स्लाइडला आपण घेतलेले आहेत। जर समजा हे सगळं थोडंसं स्पीडला जर वाटलं असेल आणि याबद्दल काही कल्पना नसेल, पुन्हा एकदा पाठीमागे जा आणि ते पाहून घ्या सर एकदा, म्हणजे मग तुम्हाला हे प्रश्न सोपे जातील। बघा पहिला प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न घेतलेला आहे, पण एकदम आपण काय करणार आहोत या प्रश्नाला फोडणार आहोत सर। कसं फोडणार आहे तर प्रश्न काळजीपूर्वक वाचून फोडणार आहोत सर। 5000 रुपयाचे दसा दसे, दसा दसे या शब्दाचा अर्थ असा होतो सर दर साल दर सेकडा, हे लक्षात ठेवा। 5 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। मग यासाठी सरळ व्याजाचं एकच सूत्र आहे सर आणि ते एकच लक्षात ठेवायचं। काय आहे तर व बरोबर काय, व बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100, हे सरळ व्याजाचं सूत्र आहे सर, हे लक्षात ठेवा, पाठच करून ठेवा। व बरोबर म द क भागिले 100, बस एवढंच सूत्र आहे सर त्याचं। आणि हे असंच्या असंच आपल्याला पाठ करावं लागेल। उगा ते ट्रिक्स फ्रिक्सच्या भानगडीत एवढ्या साऱ्या हजार ट्रिक्स आहे पेपरला, कोणती आठवणार आहे कोणती कुठे लागू करायची काही आठवत नसतं ट्रिक्स वगैरे। तर जे आहे गणिताचं तेच महत्वाचं आहे आणि ते आपल्याला तसं ठेवावंच लागतं, नाहीतर हे आपल्याला शाळेतही आपण ट्रिक्स करूनच शिकवलं असतं पोरांना, काही लक्षात राहणार नाहीये। तर जे काही बेस आहे गणिताचा त्या बेसनुसारच जाणं गरजेचं असतं। त्यानंतर तुम्हाला कसंही गणित द्या, फिरून फारून विचारा, ते तुम्ही सोडवणार आहात। व बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। आता हे सगळं काय आहे समजून घ्या सर। व म्हणजे काय तर व म्हणजे व्याज, म म्हणजे काय तर मुद्दल, द म्हणजे काय तर दर, क म्हणजे काय तर कालावधी। आता हे सगळं यामध्ये कुठे शोधायचं सर हे तुम्हाला सांगणार आहे। बघा व कुठे आहे बघा बरं, आपल्याला सरळ व्याज विचारलेला आहे म्हणजे हे काढायला सांगितलेलं आहे सर आम्हाला।
झालं व सापडलं तुमचं सरळ व्याज. म म्हणजे काय तर मुद्दल. बघा 5,000 रुपयाचे ज्या वेळेला आपण एखादी रक्कम देतो किंवा घेतो असं मी म्हटलेलं आहे, देतो किंवा घेतो म्हणजे ती मुद्दल आहे की नाही, म्हणजे 5,000 मुद्दल आहे. बघा म सापडलं तुम्हाला म्हणजे 5,000 इथं लिहिलेले आहेत. एकदम बेसिक आहे बरं सर हे, कारण ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे आहे. आणि ज्यांना हे माहिती आहे त्यांनी थोडासा व्हिडिओ पळवून पुढचे प्रश्न बघा. बघा दर, बघा द 5 दराने, दराने तो दर आहे की नाही सर, रेट आहे की नाही, म्हणजे 5% दराने. क म्हणजे काय, मी तुम्हाला पाठीमागच्या स्लाइडला सांगितलेलं आहे, नंबर ऑफ टाइम पिरियड्स. क म्हणजे कालावधी. मग कालावधी कोणता आहे तर 2 वर्ष हा कालावधी आहे सर. 2 वर्ष हा काय आहे, कालावधी आहे, म्हणजे 2. आता भागिले 100 आणि याच्यावरून काय निघणार आहे आमचं, याच्यावरून निघणार आहे सर आमचं व म्हणजे व्याज निघणार आहे. आणि तोच तर प्रश्न आम्हाला विचारलेला आहे, मग आम्हाला हे सोडवता येतं सर. आहे की नाही सोपं. सरळ व्याज चक्रवाढ व्याजालाही आपण असंच सोपं करणार आहे सर. बघा झिरोला झिरो कटले, पाठीमागचे व्हिडिओ पाहणाऱ्यांना आता इजले माहिती आहे हो की नाही. म्हणजे वर काय राहिलं 50 गुणिले 5 गुणिले 2 राहिलेले आहेत. अगोदर यांचा नका करू गुणाकार, या दोघांचा करा सर. बघा बरं 5 गुणिले 5 दोन्ही होतात 10 आणि 50 गुणिले 10 होतात 500. सोपं सोपं जेवढं करता येईल ना तेवढं करायचं. आणि हे काय आहे सर, तर हे आहे व म्हणजेच काय इंटरेस्ट. आणि 500 कुठे आहे उत्तर, पर्याय क्रमांक 2 आहे सर. काय टाइमपास करायची गरज आहे का जास्त, नाही. समजलं की नाही, समजलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण, हो की नाही. तर 10 आता तुमच्या पटकन लक्षात आलं असेल 10 दराने म्हणजे हा दर आहे सर आमचा. आलं की नाही लक्षात, आलं लक्षात. त्यानंतर 1,000 रुपयाचे म्हणजे हे मुद्दल आहे सर. आता आम्हाला कळालं हे मुद्दल आहे सर. किती वर्षात, किती वर्षात विचारलेलं आहे, म्हणजे आम्हाला काय विचारलेलं आहे सर त्यांनी, किती हे त्यांनी विचारलेलं आहे. सरळ व्याज व दिलेलं आहे सर इथं आम्हाला. आता आम्हाला सूत्र पण आमचं पाठ झालं सर तुमच्या सोबत सोबत. कसं सर सांगा बरं. व बरोबर काय म गुणिले द गुणिले क भागिले 100 हे आहे सरळ व्याजाचं सूत्र सर. झालं की नाही सर. आता या किमती टाकायच्यात सर तुम्हाला. व ची किंमत काय आहे सर, 200 रुपये आहे सर. त्यानंतर म ची किंमत काय आहे सर, 1,000 रुपये आहे सर. त्यानंतर द ची किंमत काय आहे सर, यामध्ये 10 रुपये, 10% आहे सर, रुपये नाही बरं, टक्के असतात ते, कारण दर हा टक्केवारीत असतो. आणि क ची किंमत काय आहे सर, दिलेली नाही, ती तर काढायची सर आम्हाला, भागिले 100. आता क ची किंमत काढणे म्हणजे काय तर 100 आणि हे 200 एकमेकांना काय आहेत, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय आहे हे पाठीमागचे व्हिडिओ पाहणाऱ्यांना चांगलं कळालेलं असेल. म्हणजे क जर आम्हाला काढायचा असेल सर तर 200 हे 100 त्याला गेले क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये, भागिले हे काय होणार आहेत, याला येणार आहेत भागाकाराच्या रूपामध्ये 1,000 गुणिले 10. आणि एवढं सोपं करून दिल्याच्या नंतर सर आम्हाला हे आता सोडवता येतं. कसं हे 1 0, हे 1 0, हे 1 0, हे 1 0 एकमेकांना कट झालेले आहेत. हे 0 या 0ला कट झालं, हे 0 या 0ला कट झालं. आता बघा बरं उरलं काय, क बरोबर फक्त आमच्याकडे इथं 2 गुणिले हा 1 काही घ्यायची गरजच नाही. 2 ने 1 ला गुणलं की उत्तर 2च येणार आहे. म्हणजे 2 हे काय आहे, कालावधी कशात असतो सर, तर वर्षात असतो. म्हणजे 2 वर्ष हे काय आहे, अचूक उत्तर आहे सर. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर तुम्ही लाईक करणार नाही असं होणार नाही सर, ते तर आठवण करून देण्याची गरज नाही. तुम्ही लाईकही करणार, शेअरही करणार, सबस्क्राईबही करणार, कारण तुम्हीच ज्येष्ठ आहात, माझे मार्गदर्शक तुम्हीच आहात. कारण आपल्या सगळ्याच शिक्षक बांधवांनी एवढं प्रेम दाखवलेलं आहे आपल्यावरती. पुढचा प्रश्न आहे 12% दराने. आता तुमच्या सर सगळं लक्षात यायला लागलं की नाही. हा काय आहे सर, हा आमचा दर आहे सर एका रकमेचे. आता एका रकमेचे म्हणजे रक्कम माहित आहे का, नाही. म्हणजे आम्हाला म माहित नाही, मुद्दलच माहित नाही या उदाहरणामध्ये. 3 वर्षाचे, क म्हणजे कालावधी, सरळ व्याज व दिलेला आहे. मग आम्हाला काढायचं काय सर, म म्हणजे मुद्दल काढायची आहे. मग सूत्र आम्हाला माहिती आहे, व बरोबर काय सर, म गुणिले द गुणिले क भागिले 100. आणि वरचं गणित आम्ही फोडूनच टाकलेलं आहे सगळं काही, तेच तर इथं आणून बसवायचं आहे आम्हाला. कसं फोडलेलं आहे तर व दिलेला आहे आम्हाला 648,
त्यानंतर म काय आहे काढायचं आहे, मग मला मच लिहिलं सर आम्ही इथे. दर किती आहे सर, तर 12% आहे सर. आणि क किती आहे सर, तर 3 वर्ष आहे सर. भागिले काय, तर 100. आणि या म ची किंमत काढायची. याचा अर्थ काय आहे सर, म बरोबर काय, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 648 गुणिले 100 चा छेद काय होणार, 12 गुणिले 3. सर एवढं सोपं आहे, खतरनाक खेळ हा. बघा 12 पंच 60, खाली 64 मधून 60 गेले, 4 उरलेले आहेत. 12 चोक 48, 3 ने 54 ला भाग जातो. बघा बरं, 3 1 3, 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 3 8 24. इथे काय राहिलेलं आहे, गुणिले 100, म्हणजेच 18 गुणिले 100. म्हणजे या 3 ने मी 54 ला भाग दिला होता बरं. इथे जर हे करत राहिलं तर ते तुम्हाला दिसायला अडचण होईल, म्हणून डायरेक्ट 18 खाली लिहिली होती. येतंय ना लक्षात. 18 गुणिले 100 हे तर सोपं 1800. आता म्हणजेच हे 1800 काय आहे सर, तर मुद्दल आहे सर 1800. पर्याय क्रमांक 3 आहे की नाही सर. सोपं आहे, सरळ व्याज पण, मग तसंच चक्रवाढ व्याज पण सोपं असतं बरं सर. चला आता इथे काय म्हटलेलं आहे, रामने श्यामकडून 10,000 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. तर मुदतीनंतर, हे मदतीनंतर झालं, मुदतीनंतर राम श्यामला किती रक्कम परत करेल. आता एकदम सोप्या गोष्टी आहेत. काय झालं सर, हे काय आहे, आमची मुद्दल आहे, आम्हाला माहिती झालं. त्यानंतर हा आमचा दर आहे, हेही आम्हाला माहिती झालं. त्यानंतर हे क आहे, हेही आम्हाला माहिती झालं. मग आता इथे काय विचारलेलं आहे, की इथे आम्हाला 2 वर्षानंतर राम हा श्यामला किती रक्कम परत करेल असं विचारलेलं आहे. मग सुरुवातीला आम्हाला काय काढावं लागेल, की त्या रकमेचं व्याज किती होईल हे काढावं लागेल. हा प्रश्न काळजीपूर्वक बघून घ्या, कारण तो काही मागच्याच प्रश्नासारखा आहे असं नाहीये, थोडासा बदल केलेला आहे. व बरोबर काय सूत्र आहे सर, म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे असं सूत्र आहे की नाही सर. मग आता आपल्याला काय काय करायचं आहे, म दिलेला आहे की नाही, दिलेला आहे सर. किती दिलेला आहे सर ते, तर 10,000 दिलेला आहे. दर दिलेला आहे का सर, 10% दिलेला आहे सर. कालावधी 2 दिलेला आहे सर. भागिले 100. एकदम सोपं आहे सर हे. व ची किंमत आता आम्ही काढतो कशी, तर अशी. हे झाली, काय राहिली किंमत, 100 गुणिले 10 गुणिले 2. 100 गुणिले 10 होतात 1000, 1000 गुणिले 2, 2000. जास्त टाइमपास नको. याचं उत्तर किती आलं सर, 2000 रुपये. मग उत्तर आहे का इथे कुठे, नाही. का नाही बरं, कारण आता हे फक्त आपल्याला व्याज निघालेलं आहे, पण आपल्याला विचारलेलं काय आहे, राम श्यामला किती रक्कम परत करेल. अहो हे फक्त व्याजच झालं सर, मुद्दल घेतलेली पण परत द्यावी लागेल की नाही त्याची त्याला. नाहीतर 10,000चे फक्त 2,000 परत दिले तर यांचे भांडणं होणार नाही का. मग त्याला म्हणतात सर रास. काय म्हणतात त्याला, रास. आणि काय सूत्र सांगितलं होतं पाठीमागे मी, रास बरोबर काय, मुद्दल अधिक व्याज. आठवलं का सर पहिली स्लाइड, मुद्दल अधिक व्याज. आणि सर मुद्दल किती पैसे आहेत ते, 10,000 रुपये घेतली होती सर मुद्दल, आणि व्याज किती आहे सर, 2,000 आहे. दोघांची बेरीज येते ना तुम्हाला, मग लिहा पटकन 12,000 रुपये. किती, 12,000 रुपये. म्हणजे राम हा श्यामला किती रक्कम परत करेल, तर 12,000 रुपये करेल सर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, याचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. सरळ व्याजाने, काय म्हटलेलं आहे, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा बरोबर. सरळ व्याजाने 5 वर्षात, 5 वर्षामध्ये, म्हणजे हा काय आहे सर, आमचा कालावधी आहे, 10,000 रुपयाची, म्हणजे ही काय आहे, आमची मुद्दल आहे सर, दाम दुप्पट होण्यासाठी व्याजाचा दर काय असावा. आता तुम्ही म्हणाल की सर इथे एक आणि इथे एक असे 2च आकडे आले, तिसरा आकडाच आला नाहीये, काय करायचं, बघू आपण काय करायचं ते. सर आपल्याला काय काय दिलेलं आहे ते एकदा आपण लिहून ठेवूयात. बघा आपल्याला 5 वर्षामध्ये, म्हणजे आपल्याला क दिलेला आहे 5 वर्ष. त्यानंतर म काय दिलेला आहे सर आपल्याला, तर 10,000 रुपये दिलेला आहे.
आम्हाला काय माहीत असावं लागतं, तर आम्हाला दर माहीत असावा लागतो सर. दर माहीत असावा लागतो, तर दर आपल्याला काढायला सांगितलेला आहे, म्हणजे आम्हाला तो माहीत करून घ्यायचा आहे सर. आणि एक गोष्ट आणखी माहीत असावी लागते, एक तर ही काढायची असेल तर ही तरी माहीत असावी लागते, व्याज तरी माहीत असावं लागतं. मग व्याज जे आहे ते इथं कुठं दिलेलं आहे का? नाही. मग तेही आम्हाला काढावं लागेल सर. मग आता या दोन गोष्टीवरून दोन गोष्टी काढायच्या कशा? थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. त्याची ट्रिक्स जी आहे ना ते इथंच दिलेली आहे. काय दिलेली आहे सर? तर दाम दुप्पट होण्यासाठी, म्हणजे जी मुद्दल रक्कम आहे ना, या 10,000चे 20,000 होण्यासाठी, 10,000चे 20,000 होण्यासाठी, म्हणजे मला एक तुम्ही सांगा आता की दाम दुप्पट होणे म्हणजे काय? तर मुद्दलची दुप्पट होणे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो सर? तर रास म्हणतो. आणि याची दुप्पट होणे, याचा अर्थ रास किती होणार आहे? तर 20,000 रुपये होणार आहे. मग मला सांगा, रास बरोबर काय आहे? तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. रास किती आहे? तर दाम दुप्पट होणे म्हणजे 20,000 होणे, आणि मुद्दल किती आहे? तर 10,000 आहे. मग व्याज किती सर? तर व्याज बरोबर काय? 20,000 वजा 10,000. 20,000 वजा 10,000, म्हणजेच हे किती झालेले आहेत? 20,000तून 10,000 गेले, 10,000. म्हणजेच हे तुमच्या आता लक्षात आलं असेल की व्याज किती आहे? 10,000 रुपये मिळालं पाहिजे. मग कोणत्या दरानं ते मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. आता हे सगळं तुम्हाला जरी समजा असं वाटत असेल की हे गणित लांब आहे की काय, पण लांब काहीच नाहीये. तुम्हाला फक्त समजावं म्हणून मी लांब लिहिलेलं आहे सर. ज्यांना काहीच माहित नाही त्यांना. आता एवढं लिहिता लिहिता तुमचं हे सगळं लक्षात आलंही असेल, तरी सुद्धा एक तुम्हाला सोपं जावं यासाठी हे केलेलं आहे. मग आता तीन गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत. व माहित झालं, म माहित झालं, क माहित झालं. दर आम्ही आता काढू शकतो. व बरोबर काय आहे सूत्र? मग म गुणिले द गुणिले क भागिले 100, हे सर आमचं काय आहे? सूत्र आहे. व किती आहे सर? तर व ची रक्कम आम्ही आताच काढलेली आहे, 10,000 रुपये बरोबर. म किती आहे? म सुद्धा 10,000 रुपयेच आहे सर. त्यानंतर 10,000 रुपयेच आहे सर. त्यानंतर दर आम्हाला काढायचा आहे सर, आणि दर आम्हाला काढायचा आहे सर, आणि कालावधी 5 वर्षाचा दिलेला आहे. कालावधी 5 वर्षाचा दिलेला आहे, भागिले 100 हे आमचं सूत्र आहे. म्हणजे दर म्हणजे काय सर? तर दर म्हणजे हे 10,000 गुणिले 100 भागिले 10,000 गुणिले 5. बस एवढं सोडवायचं आहे. 10,000ला 10,000 कट झाले, 5 न 100ला भाग दिला, उत्तर आलं किती? 20. आता काही जण मग पेपरला हे सगळं काही करत बसायचं का? काही जण डायरेक्ट इथल्या इथंच उदाहरण सोडवणार आहेत. असं सूत्र लिहिलं, अशा किमती टाकल्या की हे कट झालं, हे कट झालं, यानं याला भाग दिला, दराला 20. एवढं करणार आहेत. पण त्यासाठी थोडासा सरावाची गरज लागते सर. थोडंसं नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं. म्हणजे पेपरला असे गणित जे आहेत हे 1 मिनिटाच्या आतही सुटतात सर. चला पुढच्या प्रश्नाकडे, म्हणजेच पुढच्या प्रकाराकडे जाऊयात आपण. चक्रवाढ व्याज. आता हे चक्रवाढ व्याज आहे काय? जेव्हा मुद्दल रकमेबरोबरच मागील वर्षाच्या व्याजावरही काय केलं जातं? व्याज आकारलं जातं. म्हणजे मुद्दलावर तर व्याज आकारणारच आहे, पण 1 वर्षामध्ये जेवढं व्याज होईल ना, त्या व्याजावर सुद्धा व्याज आकारलं जाणार आहे. त्याला म्हणायचं आहे चक्रवाढ व्याज. यालाच काय म्हणायचं? चक्रवाढ व्याज. तर या चक्रवाढ व्याजामध्ये काय काय गोष्टी असतात? तर इथं मागच्या सारख्याच या गोष्टी असतात. रास, त्याच गोष्टी आहेत. हे काही बदलणार आहे का? रास नाही बदलणार आहे. इथं तुमची मुद्दल जी आहे तीही बदलणार नाहीये. तुमचा इथं कालावधी आहे तोही नाही बदलणार आहे. व्याज आहे तोही नाही बदलणार आहे. त्यानंतर दर आहे तोही नाही बदलणार आहे. म्हणजे हे शब्द तर तेच राहणार आहेत की नाही सर? शब्द तेच राहणार आहेत. फक्त काय होणार आहे? तिथे फक्त मुद्दल रकमेवर व्याज आकारलं जात होतं. इथे काय आहे? मुद्दल रकमेबरोबरच व्याजावरही काय केलं जातं? व्याज आकारलं जातं. म्हणून इथे एक काय आहे? याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे? तर रास बरोबर, हे लक्षात घ्या, जसं तिथं व बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 हा फॉर्म्युला होता, तर इथे फॉर्म्युला असा आहे, रास बरोबर मुद्दल, रास बरोबर मुद्दल कंसामध्ये 1 अधिक दर भागिले 100 चा
घात कालावधी, चा घात कालावधी. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जर सोपं लिहायला गेलं तर P1 प्लस R अपॉन 100 रेस्ट पॉवर n असा तो फॉर्म्युला आहे. जो तुम्हाला सोपा जाईल तो तुम्ही लक्षात ठेवा सर. आणि या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला आता उदाहरणं सोडवायची आहेत सर. ती कशी सोडवायची हे आता तुमच्या या गोष्टीवरून लक्षात येईल. बघा, दसा दसे म्हणजे हा काय आहे सर तुमचा, हा दर आहे तुमचा. त्यानंतर हा काय आहे तुमचा, क आहे तुमचा. त्यानंतर ही काय आहे तुमची, तर ही आहे तुमची मुद्दल आहे सर. चक्रवाढ व्याज किती असं त्यांनी विचारलेलं आहे. मग चक्रवाढ व्याज काढत असताना सुरुवातीला यामध्ये आपल्याला जो काही फॉर्म्युला दिलेला असतो तो ए म्हणजे अमाऊंट इज इक्वल टू P1 प्लस R अपॉन 100 रेस्ट पॉवर n हा तो फॉर्म्युला आहे. आता हे इंग्लिश मध्ये का लिहिलं हे फक्त लवकर लिहिता यावं यासाठीच लिहिलेलं आहे. म्हणजे त्याला मराठीमध्ये रा म्हणजे रास इज इक्वल टू मुद्दल 1 अधिक दर भागिले 100 चा घात क. हे इंग्लिश मध्ये हे मराठीमध्ये म्हणजे एकदम काय आहे, सारखंच आहे. यात काहीही बदल नाहीये. या किमती फक्त आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत सर. म्हणजे आपल्याला यामध्ये मिळणार आहे ती रास मिळणार आहे सर. आणि या राशीवरून आपल्याला व्याज काढावं लागतं सर. हाच फक्त एवढा फरक आहे. ते कसं काढायचं तेही आता आपण बघून घेऊयात. तर बघा, आपल्याला दिलेलं काय काय आहे सर, तर दर दिलेला आहे. इथे पी कुठे दिलेला आहे तर 20,000 दिलेला आहे. म्हणजे मुद्दल कुठे दिलेली आहे तर आम्हाला 20,000 मुद्दल दिलेली आहे सर. एक एक गोष्टी घेऊयात आपण. एक अधिक दर काय दिलेला आहे सर तुम्हाला, तर दर दिलेला आहे सर आम्हाला 10. काय दिलेला आहे 10. चा छेद किती 100. चा घात किती, तर आम्हाला कालावधी म्हणजे 2 वर्ष, n म्हणजे नंबर ऑफ इयर्स हा घात आहे. आता हे सगळं बघितल्याच्या नंतर घाबरायचं बिलकुल नाही हा. इथे फक्त काळजीपूर्वक बघा, सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा. इथे कमेंट वगैरे करू नका सध्या काहीच, फक्त इथे कॉन्सन्ट्रेट करा. बघा, 20,000 जसे आहे तसेच लिहिले. पहिल्यांदा मी काय सांगितलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, अगोदर आपल्याला कंस सोडवावा लागतो. तो कसा सोडवायचा आता काळजीपूर्वक समजून घ्या. 1 अधिक 10 चा छेद 100. बघा, इथे 1 दिलेला आहे अधिक 10 चा छेद 100 म्हणजे याच्या छेदस्थानी काही आहे का, नाही. अशा वेळेला छेद समान करून बेरीज करावी लागत असते सर. म्हणजे 1 ला छेद सुद्धा 100 असावा लागत असतो. मग जर समजा याचा छेद 100 याचा छेद 100 जर समान असेल तरच याची आणि याची बेरीज होत असते, हे समजून घ्या. अशा वेळेला काय करायचं, जर याच्या छेदस्थानी काहीच नाही ना, म्हणजे त्याच्या छेदस्थानी 1 आहे असं समजायचं असतं. 100 ने या 1 ला फक्त गुणा सर तुम्ही. 100 गुणिले 1 किती होतात, तर 100 होतात सर. लिहिलंय तर 100 अधिक हे 10 इथं लिहिले सर. त्यानंतर आता या दोघांना छेदस्थानी आपण 100 लिहू शकतो सर. हे समजणं गरजेचं आहे सर. म्हणून म्हटलं सध्या कुठली जर कमेंट वगैरे लिहित असाल ते काहीही लिहू नका. आता हे सोडवायचं सर कंस आपल्याला. बघा, हे 20,000 जे आहेत ना ते जसे आहेत तसेच लिहिलेले आहेत. त्यानंतर या दोघांची बेरीज किती होते सर, तर 110 चा छेद 100 अशी होते सर. आणि चा घात किती, तर 2 होतो. बघा, या झिरोने हे झिरो आता कट करू शकतो आपण. पुढे काळजीपूर्वक लक्षात घ्या. 20,000 आता 11 चा छेद 10 राहिली की नाही इथं, आणि त्याचा वर्ग लिहिला की नाही. वर्ग करणे म्हणजे काय, त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग करणे. या 20,000 मध्ये आणि या कंसामध्ये कोणतं चिन्ह आहे सर, गुणाकाराचं आहे, बरोबर. म्हणजे इथे 11 चा छेद 10 आहेत ना, 11 चा छेद 10 घात आहेत म्हणून 11 चा छेद 10. बस झालं की नाही कार्यक्रम आपला. तर आता आपल्याकडे काय आलेला आहे, 20,000 गुणिले 10 चा छेद 11, 11 चा छेद 10 गुणिले 11 चा छेद 10. आता बघा, इथे काय गुणाकाराचं चिन्ह आहे. हे झिरोला झिरो कट होऊ शकतात का, होऊ शकतात सर. इथे बेरीज असती वजाबाकी असती तर करता आले नसते. इथे कट होऊ शकतात का, कट होऊ शकतात सर. आता राहिलं काय, 200 गुणिले 11 गुणिले 11 एवढंच सोडवायचं सर. आता आम्हाला 200 गुणिले 11 गुणिले 11. आता ज्यांचे वर्गपाठ आहेत त्यांना लगेच लक्षात येईल. 11 गुणिले 11 याचा वर्ग किती, 121 होतो सर. गुणिले किती, 200. या 200 ने आता या 121 ला गुणा. म्हणजेच काय, 0 आहेत ना, लिहिले एकक दशकच्या ठिकाणावर. बे एक बे, बे दोन्ही 4, बे एक बे.
सुटला इथल्या इथं गुणाकार, सुटला सर. किती आलं उत्तर? 24,200. कुठं आहे? कुठंच नाही सर. मग आता काय? जे मिळालेलं उत्तर आहे ना सर, तुम्हाला हे मिळालेलं उत्तर ही रास आहे सर, आणि हाच फरक आहे. तिथे आपण डायरेक्ट व्याज काढू शकतो, इथे आपल्याला मिळते काय? तर रास. आणि रास म्हणजे काय हे तुम्हाला फॉर्म्युला आता पाठच झालेला आहे. रास याचा अर्थ काय आहे? मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज. मग आता मला सांगा, मिळालेली गोष्ट जी आहे ती रास आहे सर, म्हणजे 24,200 आहे सर, 24,200 आहे. आणि मुद्दल काय आहे सर? तुमची मुद्दल तुम्हाला उदाहरणातच दिलेली आहे सर, 20,000 रुपये. किती आहे? 20,000 रुपये. आणि आता मला याच्यावरून तुम्ही व्याज काढून दाखवा सर, याच्यावरून व्याज काढून दाखवा. तर व्याज म्हणजे काय होणार आहे? 24,000तून 24,200 मधून आम्ही फक्त 20,000 वजा करणार. 24,200 मधून 20,000 गेले, तोंडी तोंडी तुम्ही सांगू शकणार आहे सर 4,200 राहतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कळालं असेल? नसेल कळालं तरी पुढे कळणार आहे सर. बघा, फक्त इथे इथे जपणं गरजेचं आहे सर. या 2 स्टेप ज्याला जपता आल्या ना सर, त्याचं गणित सुटलं सर, चक्रवाढ व्याजाचं सुद्धा. चला पुढे, काहीच कठीण नाहीये, सगळं सोपं सोपं आहे. दरसाल दर शेकडा 10 दराने, हा काय आहे सर? दर आहे. हा काय आहे सर? 1,000 रुपयाचे, म्हणजे ही काय आहे सर? मुद्दल आहे सर आमची. 3 वर्षाचे, 3 वर्षाचे म्हणजेच काय? तर हा आमचा कालावधी आहे सर, 3 वर्ष. चक्रवाढ व्याज किती? मग काय फॉर्म्युला सांगितलेला आहे सर? सर आम्ही फॉर्म्युला सांगितलेला आहे, ए इज इक्वल टू पी 1 प्लस R अपॉन 100 रेस्ट पॉवर n. म्हणजेच काय? रास बरोबर काय? मुद्दल अधिक मुद्दल कंसामध्ये 1 अधिक दर भागिले 100 चा घात कालावधी. हा आमचा फॉर्म्युला आहे सर. टाका आता किमती. तर P म्हणजे काय? तर P म्हणजे मुद्दल रक्कम. इथे लिहा सर फक्त 1,000 रुपये. 1 अधिक R म्हणजे काय? तर दर आहे. इथे लिहा सर तो दर. 100 याच्या खाली लिहा सर. आणि n म्हणजे काय? तर 3 वर्ष, म्हणजे इथे लिहा सर 3. आणि सर एवढ्याला सोडवायचं आहे. आता काय आहे यामध्ये अवघड? मागच्या सारखंच आहे. ज्यांना मागचं कळालं नसेल तर त्यांच्याही आता लक्षात येईल. 1,000 आणि इथे काय करायचं सांगितलेलं आहे? या 100 ने 1 ला गुणायचं, म्हणजे हे झाले 100 अधिक 10, 110. आता इथे डायरेक्ट 110 लिहितो हा, भागिले 100 चा घात किती? 3. आता एक समजून घ्या, तिथे घात 2 होता, म्हणजे वर्ग होता. वर्ग करणे म्हणजे काय? तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे. घन करणे म्हणजे काय? तर त्याच संख्येने त्याच संख्येला काय करणे? 3 वेळा गुणणे. म्हणजेच काय? 3 वेळेस गुणाकार. म्हणजेच 110 चा छेद 100 गुणिले 110 चा छेद 100 गुणिले 110 चा छेद 100 असा गुणाकार करणे. बघा बरं, आता हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 झाले की नाही कट? इथे 1 1 राहिले, हे याला कट करून टाका. 1 1 1 1 1 1. काय राहिलंच काय सर तुमच्याकडं? तर इथे 1 राहिला, इथे 11 राहिले, इथे 11 राहिले, इथे 11 राहिले. म्हणजेच काय? 11 गुणिले 11 गुणिले 11 यांचाच गुणाकार करायचा आहे सर. मग 11 गुणिले 11 होतात किती? 121 होतात, गुणिले 11. म्हणजे 11 1 अगेन 11 सी 1 हातचा आला 1, 11 दोन्ही 22 आणि 1 23, हातचे आले 2, 11 आणि 2 13. 1,331. मग 1,331 कुठे आहे? तर इथे आहे असं तुम्ही म्हणाल. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? चक्रवाढ व्याज विचारलेला आहे. असा गोंधळ नक्कीच पेपरला होऊ शकतो. मिळालेली रक्कम ही काय? रास आहे. तिथे रास नाही विचारली सर, चक्रवाढ व्याज विचारलेला आहे सर. म्हणजे हे उत्तर होणार आहे का? अजून तरी नाही. मग रास बरोबर सूत्र काय आहे सर? तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज असं सूत्र आहे सर. रास मिळालेली आहे मला 1,331 रुपये, आणि ही जी मुद्दल आहे ना ती 1,000 रुपये आहे सर आमची. आणि मग आम्हाला व्याज काढायचं आहे सर. मग व्याज बरोबर काय? तर या 1,331 मधून, या 1,331 मधून आम्ही वजा काय करणार सर? तर 1,000 करणार. म्हणजे 331 रुपयेच आमच्याकडे काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे. ते आहे आमचं व्याज. आणि 331 रुपये पर्याय क्रमांक 1 हे आमचं अचूक उत्तर आहे सर. म्हणजे तुम्हाला प्रश्न जरी समजा कसेही विचारले तरी सोडवता आले पाहिजेत. आणि तिथं प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ आहे परीक्षेच्या दिवसाला.
येतंय लक्षात. इकडं कधी कधी आपण काय करतो की खूप सारा अभ्यास करून जातो आणि छोट्याशा गोष्टीमुळे चूक होते, ही याला म्हणतात सिली मिस्टेक सर. आणि हेच आपल्याकडे शिकायला मिळणार आहे. बरोबर, सिली मिस्टेक. मी तुम्हाला भरमसाठ पसारा बिलकुल देणार नाहीये. मी तुमचा 20-25 मिनिटाचाच काय करणार आहे, एक व्हिडिओ घेणार आहे. त्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत बेस कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं 20 मिनिटात सांगणार आहे सर. आणि बऱ्याच जणांना असंही वाटत असेल की सर तुम्ही लाईव्हला काय येत नाही. लाईव्हला न येण्याची कारण अशी आहेत की जर 2 तासाचं काम हे जर 20 मिनिटात होत असेल तर तुमचे 2 तास बर्बाद का करायचे. लाईव्हला आलं की हा किती जण आले, हा करा शेअर, करा सबस्क्राईब, येतो का आवाज, जातो का आवाज, दिसतंय का सगळं, हेच मानण्यात चालला सगळा वेळ आपला. आणि यामधून जे मिळतंय ना ते 2 तासात जर मिळत असेल तर या 20 मिनिटांमध्ये घ्यावं सर. हे माझी ही अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे. राणीने 5,000 रुपये दसादसे 5 दराने. बघा 5,000 आहे म्हणजे ही काय आहे सर, तर ही मुद्दल आहे सर. त्यानंतर हा काय आहे सर, तर हा दर आहे सर. हा काय आहे सर, हा कालावधी आहे सर. एवढ्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही आता दिलेल्याच आहेत. चक्रवाढ व्याजाने गुंतवले तर तिला 2 वर्षामध्ये किती रक्कम मिळेल. तर तिला 2 वर्षासाठी गुंतवले तर तिला 2 वर्षासाठी किती रक्कम मिळेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला इथे चक्रवाढ व्याजाने म्हटलेलं आहे म्हणजे चक्रवाढ व्याजच आपल्याला इथे सर काढायचं आहे. मग चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय सांगितलेलं आहे सर मी, तर रास बरोबर काय, रास बरोबर मुद्दल 1 अधिक दर भागिले 100 चा घात कालावधी. मराठीमध्ये सूत्र लिहिलं. तुमचं हे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये दोन्ही पाठ झाले पाहिजे. येत आहे लक्षात. व्हिडिओ पुन्हा बघा ना, काही अडचण नाहीये. 20 मिनिटाचा व्हिडिओ पुन्हा बघायला काही अडचण नाहीये सर. सगळं पाठ होऊन जातं, काहीच करायची गरज नाहीये हे प्रकरण मग नंतर. तर बघा आपल्याला रास निघणार आहे. मुद्दल किती दिलेली आहे सर, तर 5,000 दिलेली आहे. त्यानंतर 1 अधिक दर किती दिलेला आहे सर, तर इथे 5 दिलेला आहे. भागिले 100 असतात की नाही, आणि कालावधी किती आहे सर, तर 2 वर्षाचा कालावधी आहे. सर याला काय करा तुम्ही आता सोडवा. 5,000 आता इथे काय सांगितलेलं आहे, 100 ने याला गुणायचं आहे, त्यात हे मिळवायचे आहेत म्हणजे 105 होणार आहे की नाही. 105 चा छेद 100 चा घात 2. आता हे घात 2 म्हणजे काय, वर्ग करायचा आहे. म्हणजेच काय येणार आहे सर, 5,000 गुणिले 105 जसे आहे तसेच लिहा सर इथे, आणि इथेही 105 जसे आहे तसेच लिहा सर, आणि याचा छेदस्थानी 100 देऊन ठेवा सर. म्हणजेच काय केला, याचा वर्ग केला म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलेला आहे सर. आता इथे काय आहे सर, तर इथे 105 आहे, इथे 105 आहे, इथे 5,000 आहे. जिथं 0 आहेत ना, चला कट करूयात कट. आता इथे एक शिल्लक राहिलेला आहे, याला कुठे काही कट करता येण्यासारखं आहे का, नाही. इथं 5 राहिलेले आहेत, इथे 105 राहिलेले आहेत, इथे 105 राहिलेले आहेत, आणि खाली इथं 10 राहिलेले आहेत. आता हे गुणाकार करायचे कसे, तर 5 गुणिले 105 गुणिले 105 चा छेद 100 एवढं आमच्याकडे शिल्लक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हे एक गणित असं आहे की याने याला गुणलं त्याने त्याला गुणलं, यातही खूप सारा वेळ जाऊ शकतो. थोडंसं एक ट्रिक्स तुम्हाला सांगून ठेवतो. ट्रिक्स म्हणजे गणिताचाच फॉर्म्युला आहे तो. बघा जर इथं एकक स्थानी काय आहे, याचेही 5 आहे, याचेही 5 आहे, दोन संख्यांचा गुणाकार करायचा म्हणजे याचा वर्ग करायचा आहे तुम्हाला. तर आता लक्षात आलं असेल हो की नाही. म्हणजेच काय, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला जातो हे आता काळजीपूर्वक लक्षात घ्या. बघा इथे फक्त 5 चा वर्ग करायचा, 5 5 25, आणि 10च्या पुढची संख्या कोणती आहे, 11. 10 गुणिले 11 होतात 110. किती, 110. येतंय लक्षात, चा छेद किती, 10. झालं सर, सुटलं की नाही. किती वेळ लागला, काहीच नाही. 5 ने या 10 ला भाग जातो का, 5 दुनी 10. आता उरलं काय सर तुमच्याकडं, तर 100 म्हणजेच 11,025 चा छेद 2 एवढं सर आमच्याकडे उरलेलं आहे. 11,025 चा छेद 2 एवढंच उरलेलं आहे. आता याने याला द्या सर भाग, 2 ने भाग द्यायचा आहे सर याला. तर 2 पंच 10, 11 तून 10 गेले, उरला 1, अगेन 2 पंच 10, 2 1 2, 2 दोन्ही 4, 1 उरलेला आहे, पॉइंट द्या, 2 पंच 10, निशेष भाग झाले. तर आपण पॉइंट मध्ये भाग दिलेला आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल हे सगळं काही. तर 5,512.5, 5,512.5 म्हणजेच काय, 5,512.50 पैसे काय आहे, चक्रवाढ व्याज
तिने पैसे गुंतवले म्हणजे तिला किती रक्कम मिळेल, तर एवढी रक्कम मिळेल. इथे आपल्याला व्याज नाही काढायचंय सर, तर एकूण रक्कम किती मिळेल आणि हिलाच काय म्हटलं जातं सर, रास. रास म्हणजेच मिळणारी एकूण रक्कम होय. तर या पद्धतीने आपण काय केलेले आहेत, सरळ व्याजाचे, चक्रवाढ व्याजाचे कमी वेळेमध्ये प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला, लाईक केलं नसेल तर लाईक करून ठेवा, शेअर करून ठेवा, म्हणजे आपल्या शिक्षक मित्रमंडळींना कुठेतरी फायदा होईल. आणि तुम्ही सर्व गुरुजन वर्गांनी माझ्यावरती जे काही एवढं भरभरून प्रेम दाखवलेलं आहे, पुनश्च एकदा मी सर्व गुरुजन वर्गांना शतशः नमन करतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.